चला ठीक आहे. एप्स्टीन फाईलच्या दबावाच्या अनुषंगानं नरेंद्र सलेंडर आहेत आणि त्यांच्या सलेंडर वृत्तीमुळे आज देशावर महागाईचं संकट एकीकडे घोघावत आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार आहे हे मुकं बहिरं आणि आंधळ आहे आणि या मुक्या बहिऱ्या आंधळेपणाचा सोंग घेत असताना आज हे शेतकऱ्यांचं राजकारणाच्या पलीकडे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात गेल्या 2.5-3 महिन्यापासून या आंदोलनाची तयारी सुरू होती. याला कुठलाही राजकीय रंग नसताना आज चर्चेच्या माध्यमातून मूलभूत स्वरूपाचे शेतकऱ्यांचे प्रश्न विशेष करून कोकणातले सोडवणं आवश्यक होतं. मात्र आज सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलटी वर्तणूक ही पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी जो खाक्या वापरला हा कुठेतरी खलत्वाचं ऐकून अर्थात देवेंद्र फडणवीसांचं ऐकून हे आंदोलन चिरडण्याचा एक प्रयत्न केला. मात्र आंदोलन हे यशस्वी झालं. 5,000 लोक आझाद मैदानापर्यंत गेले, तिथे 2 तास किल्ला लढवला आणि हे आंदोलन जे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार होतं ते निवासस्थान शासकीय आहे, हे खाजगी निवासस्थान नाही. त्यामुळे आंदोलनाची दिशा देखील ही योग्य स्वरूपाची होती. आगामी काळात स्थानिकांच्या सर्वांच्या सहभागातून हे आंदोलन निश्चित स्वरूपामध्ये शेतकरी नेते आणि स्थानिक कोकणवासी आंदोलन पुढे घेऊन जातील, ज्याचा आम्ही सर्व विविध राजकीय पक्ष आणि संघटना त्याचं समर्थन करू. एका शब्दात सांगायचं तर देवेंद्र फडणवीस हे शिशुपाल आहे आणि शिशुपाल देवेंद्र फडणवीसांचा घडा हा भरलाय. हे आंदोलन जे आहे ते 2.5 महिन्यापासून त्याचा सुकाणू तिथे स्थानिक आणि शेट्टी साहेब हे सर्वजण पुढे घेऊन जात आहेत. आज उभाटा देखील या आंदोलनामध्ये, विविध संघटना देखील या आंदोलनामध्ये आहे आणि हे आंदोलन शो मस्ट गो ऑन, संघर्ष जारी रहेगा हा संदेश यापूर्वीच दिलेला आहे.